नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून सीबीआयकडून 6 आरोपींना अटक. नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरातून धनंजय लोखंडेला अटक. खैरनारच्या भावालाही घेतलं ताब्यात. घराची झाडाझडती. पुण्यातील उषा किरण रुग्णालयात बॉम्ब आढळल्यानं खळबळ. डॉक्टर गायकवाड यांनी धाडस दाखवत वस्तू स्वतः नेली मोकळ्या जागेत. पोलिसांकडून नियंत्रित स्फोट करत वस्तू निकामी. अशोक खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यात चार्जशीट दाखल. उर्वरित गुन्ह्यांचं दोषारोपपत्र लवकरच. भाविकांना मृत्यूची भीती दाखवत लैंगिक शोषण, लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं उघड. अशोक खरातची आर्थिक व्यवहाराप्रकरणी रुपाली चाकणकरांची आड ईडी चौकशी. चाकणकर चौकशीला हजर राहणार का याची उत्सुकता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी करणार. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बसने प्रवास करणार. पाकिस्तानातील गँगस्टर आणि आयएसआय एजंट शहजाद भट्टीच्या नेटवर्कला दणका. राज्यभरामध्ये 65 ठिकाणी छापे. तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचा सुरू होता प्रयत्न. केंद्र सरकारची साखर निर्यातीवरती तातडीची बंदी. 30 सप्टेंबरपर्यंत बंदीची अधिसूचना जारी. देशांतर्गत बाजारात किमती नियंत्रित ठेवण्यासाठी निर्यात रोखली. आजपासून दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. अमूल, मदर डेअरी, वेरका कंपन्यांनी वाढवले दर. सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री. विधान परिषदेत बिनविरोध निवडून आलेल्या 10 आमदारांचा आज शपथविधी. भाजपचे 6, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि मवियाचा 1 आमदार घेणार शपथ. मुख्यमंत्री राहणार उपस्थित. माझाच्या बातमीनंतर अखेर नेत्रहीनांना मिळाला न्याय. संजय गांधी निराधार योजनेचा रखडलेला निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात. लाभार्थ्यांनी मानले माझाचे आभार. ब्रिक्स परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज भारतात बैठक. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अराक्ची करणार भारत दौरा. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी करणार चर्चा. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरामध्ये सीबीआयनं 6 आरोपींना अटक केली आहे, तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आलेत. जयपूरमधून 3, गुरुग्राममधून 1, तर महाराष्ट्रातल्या नाशिक आणि अहिल्यानगरमधून 1 अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर मोबाईल फोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि गुन्हेगारी पुरावा दर्शवणारी कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरहून धनंजय लोखंडे, जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल, तर गुरुग्राममधून यश यादव अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणि नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये माझाच्या हाती एक मोठी माहिती लागलेली आहे. अहिल्यानगरमधून पकडलेला धनंजय लोखंडे हाच या घोटाळ्यातील महत्त्वाचा धागा आहे. लोखंडे विविध शहरामध्ये एजंट मार्फत प्रश्नपत्रिका विकत होता. लोखंडेनं विद्यार्थ्यांचा एजंट म्हणून वापर केल्याचं देखील या चौकशीमधून उघड झालंय. ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे ही देखील एजंट म्हणून कार्यरत होती. पुण्यातल्या फुरसुंगीमधून शेषराव सोळंकी या नावाच्या एका विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेण्यात आलंय. तर लोखंडेसाठी शेषराव सोळंकी हा काम करत होता. पेपर विकत घेऊन विद्यार्थ्यांचा सोळंके शोध घ्यायचा, ही सगळी माहिती या तपासामधून समोर आलेली आहे. आणि दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं नाशिकमधून आरोपी शुभम खैरनारला ताब्यात घेतलंय. त्यानंतर शुभम खैरनारच्या नांदगावच्या घरासोबतच तो नाशिकमध्ये भाड्यानं राहत असलेल्या घरी देखील छापा टाकण्यात आला. आरोपी शुभम खैरनारच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. नांदगावमध्ये आरोपी शुभम खैरनारच्या घराची देखील रात्री उशिरापर्यंत झाडाझडती करण्यात आली आणि या कारवाईमध्ये काही साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शुभम खैरनारला दिल्लीतील न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. या प्रकरणामध्ये इतर आरोपींचा देखील सहभाग असण्याची शक्यता ही व्यक्त करत त्यांचा शोध घेण्यासाठी शुभमची कोठडी आवश्यक असल्याचं सीबीआयनं म्हटलंय आणि त्यामुळे आरोपी शुभम खैरनारच्या कोठडीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. तर शुभम खैरनार याला नाशिकमधून पोलिसांनी अटक केलेली आहे. यानंतर पोलीस दिल्लीला देखील रवाना झालेले आहेत. तर तत्पूर्वी त्याच्या घराची देखील काल झाडाझडती घेण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये तो ज्या घरी राहत होता त्या घराची आणि त्याच्या मूळ घराची देखील
या दोन्ही घरांची झाडाझडती घेण्यात आलेली आहे आणि या दोन्ही घरांमधून काही महत्त्वाचे कागदपत्र हे देखील जप्त करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सीबीआयचा अशा पद्धतीनं हा सगळा तपास सुरू आहे। महाराष्ट्र कनेक्शन हे नीट पेपरफुटी प्रकरणी समोर आल्यानंतर महाराष्ट्रामधून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये 20 मेला वायबी चव्हाण सेंटर इथं ही बैठक पार पडणार आहे। तर या बैठकीला आजी माजी आमदार आणि खासदार यांनाही निमंत्रित करण्यात आलंय। सोमवारी पक्षाची कोअर कमिटीची बैठक पार पडल्यानंतर तातडीनं पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। तर नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता या होणाऱ्या बैठकीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। पुण्यातल्या हडपसरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज हे माझ्याच्या हाती लागलंय। इलेक्ट्रिक ओलावरती आलेल्या एका व्यक्तीनं रुग्णालयाच्या पुरुष स्वच्छतागृहामध्ये हा बॉम्ब पेरला। बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे। बाथरूममध्ये महिला कर्मचाऱ्यांना वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली। तर डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। 4 जिलेटिनच्या कांड्या, घड्याळाच्या स्वरूपातला टायमर आणि वायर जोडलेली असल्याचं त्यांना दिसून आलं। तर ही वस्तू बॉम्ब असल्याचं लक्षात आल्यावरती तातडीनं पोलिसांना कळवण्यात आलं। मात्र तोवरती रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून डॉक्टरांनी धाडसानं बॉम्ब स्वतः हातात घेतला आणि उचलून एका बॉक्समध्ये ठेवला आणि हॉस्पिटलमधल्या समोरच्या एका मोकळ्या जागेमध्ये ठेवला। घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकानं हा बॉम्ब मोकळ्या मैदानामध्ये नेऊन नियंत्रित स्फोट घडवून निकामी केला। तर सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा शोध हा सध्या घेण्यात येतोय। आणि दरम्यान पुण्यामधील हडपसर इथल्या उषा किरण मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांनी या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। एक्झॅक्टली तो बॉम्ब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही। बॉम्ब सदृश वस्तू ती होती। संध्याकाळी 7ला ती माझ्या निदर्शनास आणली। पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मावशीला ते दिसलं आणि मावशीला दिसल्यानंतर त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर मी ताबडतोब त्याला त्या ठिकाणी माझी बॉम्ब सदृश वस्तू वाटल्यामुळे त्याच्या वायरी होत्या, डिजिटल एक घड्याळ वगैरे होतं आणि काही 4 कांड्या वगैरे त्यामध्ये होत्या, 4 किंवा 2 कांड्या असतील त्यामध्ये आणि त्या टेपनं गुंडाळलेल्या होत्या। त्यामुळे ताबडतोब लगेच मी खोकं मागवलं आणि त्या खोक्यात ती वस्तू स्वतः घातली आणि त्यानंतर ती मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवली। दरम्यान यावरती राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घेऊयात। जो बॉम्ब था वो लाइव बॉम्ब था। अगर से वो कुछ मिसहैप हो जाता तो हॉस्पिटल में बहुत सारे लोग थे, आजू बाजू में लोग थे, थोड़ा सा गड़बड़ हो सकती थी, लेकिन पुलिस और सब नागरिकों की सतर्कता की वजह से अभी पूरे धोखा कुछ भी नहीं है। कोई भी ऐसी चैलेंज या कोई भी डेंजर परिस्थिति अभी नहीं है, सामान्य परिस्थिति है। पुलिस और प्रशासन अभी उसका तपास चालू है, उसके अंदर सीसीटीवी रहेंगे, ये सब जांच कर रहे हैं और जांच में जो भी सामने आएगा वो पुलिस बाद में बताएगी। आणि या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे। प्राथमिक तपासमध्ये ते एक बॉम्ब सदृश एक लो ग्रेड एक्सप्लोसिव्हचे आयडी प्रथमदर्शनी दिसते। यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली हे आयडीला इमिजिएटली ते आयडीला त्यांनी ग्लाइडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला। स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि एटीएसची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांची आज ईडी चौकशी होणार आहे। अशोक खरातच्या समता पतसंस्थेमधील बनावट खाती आणि आर्थिक व्यवहार प्रकरणी रुपाली चाकणकर यांना अंमलबजावणी संचालनालयानं समन्स बजावलंय।
आज सकाळी 11 वाजता रुपाली चाकणकर यांना ईडी समोर हजर राहण्यास सांगितलंय। त्यामुळे आजच्या चौकशीला रुपाली चाकणकर हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याआधी देखील ईडीनं या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी केली होती। अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीकडून विविध व्यक्तींची चौकशी सुरू आहे, तर आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणीही केली जाते आणि रुपाली चाकणकरांची याआधी देखील एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी तब्बल 6 तास चौकशी केली होती। त्यानंतर पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांना चौकशीच्या ससेमिराला आता सामोरं जावं लागणार आहे। तर भोंदू खरातच्या चौकशीनंतर शिवनिका संस्थांचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे। आज आवारेला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेमध्ये खरातनं उघडलेल्या 32 खात्यांना आवारे याची सहमती असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आली आहे। नामकर्ण आवारे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आणि जगदंबा पतसंस्था कुंदेवाडीचा संस्थापक आहे। नामकर्ण आवारे यानं आसामी नामकर्ण या पुस्तकामध्ये अशोक खरातची स्तुती करणारं प्रकरण लिहिल्यामुळे आवारे हा चर्चेत आलेला होता आणि आता नामकर्ण आवारेच्या तपासामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी या उघडकीस येण्याची शक्यता आहे। दरम्यान साखर निर्यात बंदीवरती राजू शेट्टींनी टीका केलेली आहे। आई जेऊ घालेना बाप भीक मागू देईना अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे। तर 4 वर्ष MSP न वाढल्यामुळे साखरेचे दर हे स्थिर आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे सरकार स्वतः देखील भाव वाढवत नाहीये आणि परदेशामध्ये देखील विकू देत नाहीये अशी परिस्थिती आहे, अशी टीका ही राजू शेट्टींनी केलेली आहे। मग सरकार जर का साखरेची MSP वाढवणार नसेल, जगाच्या बाजारामध्ये साखरेला भाव चांगला मिळत असेल, तर मग साखर कारखान्यांनी साखर निर्यात का करू नये आणि त्यालाही तुम्ही बंदी घालता, स्वतःही भाव वाढवत नाही, याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे? पण त्याचा थेट परिणाम हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर व्हायला लागलेला आहे। हा जो सरकारचा निर्णय आहे तो मूर्खपणाचा आहे, भंपकपणाचा आहे असं मी म्हणेन। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे। मुंबईत सीएनजीचे प्रति किलो दर हे 84 रुपयांवरती गेलेत। इराण अमेरिका युद्धामुळे ऊर्जा बाजारातील व्यत्ययाचं कारण यामागे दिसून येत आहे। मध्यरात्री 12 वाजल्यापासून सीएनजीचे दर हे लागू करण्यात आलेले आहेत आणि याचाच मुंबईमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेबी यांनी। पाहूयात। मुंबईसह MMR रिजनमध्ये CNG गॅस हा प्रति किलो 2 रुपयांनी महागलेला आहे। सध्या मी CNG पंपवर आहे आणि CNG पंपवर जर आपण वाढलेले दर बघितले तर मध्यरात्रीपासून CNG हा 2 रुपये प्रति किलोनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। इथे आपण बघतोय 82 रुपये प्रति किलो CNGचा दर होता आणि आता आपण जर रेट बघितला तर 2 रुपयांनी वाढत 84 रुपये प्रति किलो CNG गॅस झालेला आहे आणि याचा सगळ्यात जास्त फटका हा रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यासोबतच ज्या गाड्या जे सर्वसामान्यांच्या ज्या खाजगी गाड्या CNGवर चालतात त्यांना बसणार आहे। साधारणपणे आपण जर याचं कारण बघितलं तर पश्चिम आशियाई देशांमध्ये सध्या जे संघर्ष सुरू आहे त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात निर्माण झालेला व्यत्यय आणि इंधन खरेदीचा वाढता खर्च, त्यासोबतच आपण बघितलं तर कच्च्या तेलांच्या वाढत्या किमती आणि एकूणच रुपयाने झालेलं अवलंबून या सर्व घटकांमुळे वायू खरेदीचा खर्च हा वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला या CNG दरवाढीवर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे साधारणपणे आपण बघितलं तर लाखांचा आकडा आहे ज्या मुंबईमध्ये टॅक्सी असतील किंवा रिक्षा असतील ज्या CNGवर चालत असतात आणि साधारणपणे जर आपण तो आकडा बघितला तर 4,70,000 ऑटो रिक्षा, त्यासोबत 1,60,000हून अधिक टॅक्सी, त्यासोबतच 5 लाख खाजगी वाहनं ही CNGवर मुंबई आणि MMR रिजनमध्ये चालतात आणि त्यामुळे या सगळ्याचा फटका या लाखो ऑटो रिक्षा चालक त्यासोबतच ज्यांची खाजगी वाहनं आहेत त्यांना बसणार आहे। कॅमेरामॅन अजित कदम समी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। गोंदिया जिल्ह्यामध्ये सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरची छत ही उडालेली आहेत तर झाडांची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पडझड झाली आहे। मुख्य मार्गावरती झाड उन्मळून पडल्यामुळे काही वेळ या मार्गावरची वाहतूक देखील ठप्प झाली होती। तर मळणी सुरू असलेल्या मका आणि धान पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट कोसळलंय। तर मोठ्या प्रमाणामध्ये झाडं उन्मळून पडल्यामुळे अनेक गावातील विद्युत पुरवठा देखील अद्यापही खंडितच आहे।
साताऱ्यामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लक्ष्मी टेकडी भागामध्ये अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. काही कुटुंबांची पत्र्यांची घरं ही उडून गेलेली आहेत आणि त्यामुळे संसार उघड्यावरती पडलेत. घरगुती साहित्याबरोबरच शैक्षणिक साहित्य देखील या पावसामध्ये भिजून गेलंय. प्रशासनानं रात्री उशिरा या भागाला भेट देऊन पाहणी देखील केलेली आहे. सगळे तिथं आम्ही ह्याच्यावर होतं कामावर. आम्ही आल्यावर बघतो तर काहीच नाही इथं. आमचं काही एवढं तर सगळी नुकसान पाणी झालं की आपल्याला. आता पोरं 2 पोरं होता तिथं बघितलं शेजार होत. असं जर रडू नका. पत्र घरात त्यावेळेस लहान मुलं होती का? त्यांना काही इजा नाही ना झाली? आमचं शेजारचं घरात येऊन बसले ते. असू द्या. प्रशासनाकडनं काय मदत आतापर्यंत झाली का? पाहणी करून गेलेत का? बघून गेले ते नुसतं. पण हे करते म्हणते ते, कधी करते ते का नाही. काय मागणी काय आहे तुमची? आपलं कसं होतं तसं करून दिलं तर चांगलं होईल, तेवढंच म्हणणे आहे. तिकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा मोठा फटका आता फळबागांना बसताना दिसतोय. हिंगोली जिल्ह्यामधील वरुड इथं उष्णता आणि तीव्र पाणी टंचाईमुळे संत्र्याची बाग करपून गेल्यामुळे एका शेतकऱ्यावरती स्वतःची बाग जेसीबीच्या माध्यमामधून नष्ट करण्याची वेळ आली आहे. कडूजी पवार या शेतकऱ्यांनी आपल्या 2 एकर शेतीमधील 150 संत्र्याच्या झाडांची लागवड केलेली होती. मात्र वाढत्या तापमानामुळे संत्र्याची झाडं करपू लागली. बाग वाचवण्यासाठी प्रयत्न करून देखील परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे अखेर शेतकऱ्यांना जेसीबीच्या सहाय्यानं संपूर्ण बाग ही जमीनदोस्त केली आहे. 100-150 झाड होतं. त्यामधले पाण्याची पण जरा कमतरता भासू लागली आणि आज मग मी स्वतः निर्णय घेतला की आपल्या आता हे काढून टाकायचे. मग JCPने मी आज स्वतःहून JCP लावली आणि संत्री काढून घेतली. बुलढाण्याच्या शेगावमध्ये एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्यावरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल महिला कर्मचाऱ्यांचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवरती अत्याचार करून जातीवाचक शिवीगाळ देखील केल्याची धक्कादायक माहिती ही सध्या समोर आली आहे. तर या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्तेवरती गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे आणि या घटनेमुळे शेगाव शहरामध्ये खळबळ उडालेली असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय न्याय संहिता तसेच RW 31 W112 31 R S 32 VA अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असून यातील आरोपी अटकेत आहे. कुख्यात गुंडाची बुलढाणा कारागृहातून सुटका झाल्यावरती बुलढाणा शहरामधून मिरवणूक काढण्यात आलेली आहे. यावेळी या गुंडाचा सत्कार देखील करण्यात आला. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. देऊळगाव राजा इथल्या एका खासगी डॉक्टरकडे खंडणी मागितल्या प्रकरणी जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील विजय चिंचपुरे हा कुख्यात गुंड बुलढाणा कारागृहामध्ये होता. मात्र काल त्याची जामिनावरती सुटका होताच त्याच्या साथीदारांनी बुलढाणा कारागृहाबाहेर जमावबंदी असताना देखील मिरवणूक काढत त्याचा सत्कार केला आणि बुलढाणा शहरामधून मिरवणूक काढली. ABP माझा सर्वात प्रथम ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली. पोलिसांनी जिल्ह्याबाहेर मिरवणूक काढणाऱ्या 10 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज घोषणा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये काल बैठक पार पडली आहे. तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये VD सतीशन, रमेश चेन्निथला यांची नावं ही आघाडीवरती आहेत. आज दुपारी 1 वाजता काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होईल. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं आज भारत जगामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे. आज नवी दिल्लीमध्ये ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 2 दिवसीय चालणाऱ्या या बैठकीचे अध्यक्ष भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर असणार आहेत. आर्थिक सहकार्य, प्रादेशिक स्थैर्य या विषयावरती चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची भारत दौऱ्यावरती दाखल झालेत. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अराक्चींच्या या भारत दौऱ्याला अतिशय महत्त्व आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह देखील दिल्लीमध्ये आहेत. भारत, ब्राझील, चीन, रशिया, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती हे देश ब्रिक्स परिषदेचे सदस्य आहेत. तर इतर 10 देश ब्रिक्सचे पार्टनर देश आहेत आणि भारत 4थ्यांदा ब्रिक्स परिषदेचा यजमान आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये चौकशीसाठी आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ओंकार शिंगोटे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो पुण्यातील वाघोली भागामधील एका महाविद्यालयामध्ये आयुर्वेदिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत होता. तर हा ओंकार शिंगोटे काल नगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेचा चांगला मित्र आहे, अशी देखील माहिती सध्या समोर येते. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंचारी यांच्याकडून. मंदार, या प्रकरणामध्ये अजून एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे, याचा नेमका काय संबंध होता? हा ओंकार शिंगोटे आयुर्वेदिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतो. डॉक्टर होण्यासाठी हे अभ्यासक्रम आहे. मात्र हा ओंकार शिंगोटे धनंजय लोखंडेचा मित्र आहे आणि फक्त मित्र नाही तर त्याच्यासाठी एजंट म्हणून देखील काम करत होता. पुण्यातील वाघोली भागातील एका महाविद्यालयामध्ये तो हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतो. मात्र हे शिक्षण घेत असतानाच जे विद्यार्थी नीटची प्रश्नपत्रिका विकत घेऊ शकतील असे विद्यार्थी हेरणं, त्यांच्याकडून पैसे गोळा करणं आणि धनंजय लोखंडेकडे ते सोपवणं, हे एजंटचं काम हा ओंकार शिंगोटे करत होता असं आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आलेलं आहे. त्याची चौकशी देखील केली जाते आहे आणि हा जो फोटो आपण प्रेक्षकांना दाखवतो आहोत त्यामध्ये हा ओंकार शिंगोटे आणि धनंजय लोखंडे हे कशा प्रकारचे मित्र आहेत, किती घनिष्ठ त्यांची मैत्री आहे हे या फोटोवरून समजायला हरकत नाही. तर या नीट घोटाळ्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. देशभरातून आपण अटकसत्र पाहतो आहोत. मात्र महाराष्ट्रातून आणि खास करून पुण्याच्या भोवताली, पुण्याच्या आतमध्ये या घोटाळ्याशी संबंधित एक नावं समोर येत आहेत. निश्चित, त्यामुळे या सगळ्याच प्रकरणाची व्याप्ती ही वाढतच चालल्याचं दिसून येत आहे. मंदार, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, अजून एका बातमी संबंधातले अपडेट तुमच्याकडून घ्यायचे. पुण्यातील हडपसरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब आढळल्यामुळे खळबळ उडाली. बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज हे माझ्याच्या हाती लागलंय. इलेक्ट्रिक ओलावरून आलेल्या व्यक्तीनं रुग्णालयाच्या पुरुष स्वच्छतागृहामध्ये हा बॉम्ब पेरला. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. तर बाथरूममध्ये महिला कर्मचाऱ्यांना वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली. डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 4 जिलेटिनच्या कांड्या, घड्याळच्या स्वरूपामधील टायमर आणि वायर जोडलेली असल्याचं त्यांना दिसून आलं. तर ही वस्तू बॉम्ब असल्याचं लक्षात आल्यावरती तातडीनं पोलिसांना कळवण्यात आलं. मात्र तोवरती रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून डॉक्टरांनी धाडसानं बॉम्ब स्वतः हातानं उचलून एका बॉक्समध्ये ठेवला आणि हॉस्पिटलमधील मोकळ्या जागेमध्ये ठेवला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकानं हा बॉम्ब मोकळ्या मैदानामध्ये नेऊन नियंत्रित स्फोट घडवून निकामी केलेला आहे. तर सीसीटीव्हीच्या आधारे या संशयिताचा शोध घेणं हे सध्या सुरू आहे. आणि दरम्यान पुण्यातील हडपसर इथल्या उषा किरण मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाचे डॉक्टर विलास गायकवाड यांनी या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. एक्झॅक्टली तो बॉम्ब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही. बॉम्ब सदृश वस्तू ती होती. संध्याकाळी 7ला ती माझ्या निदर्शनास आणली. पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मावशीला ते दिसलं आणि मावशीला दिसल्यानंतर त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर मी ताबडतोब त्याला त्या ठिकाणी माझी बॉम्ब सदृश वस्तू वाटल्यामुळे त्याच्या वायरी होत्या, डिजिटल एक घड्याळ वगैरे होतं आणि काही 4 कांड्या वगैरे त्यामध्ये होत्या. 4 किंवा 2 कांड्या असतील त्यामध्ये आणि त्या टेपनं गुंडाळलेल्या होत्या. त्यामुळे ताबडतोब लगेच मी खोकं मागवलं आणि त्या खोक्यात ती वस्तू स्वतः घातली आणि त्यानंतर ती मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवली. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंचारी यांच्याकडून. मंदार, खरं तर कालच्या या घटनेनं खळबळ उडालेली आहे आणि आता सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय. या माध्यमातून कशा पद्धतीने नेमका तपास सुरू आहे? हे हॉस्पिटल पुण्यातील हडपसर भागात नक्की कुठे आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. मुख्य रस्त्यापासून बऱ्यापैकी आतमध्ये हे उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. पुण्यातील गाडीतळ म्हणून जो परिसर आहे त्यापासून, गाडीतळापासून जो रस्ता डावीकडे येतो तिथून देखील आतमध्ये यावं लागतं या हॉस्पिटलकडे येण्यासाठी. आणि अशा ठिकाणी ही बॉम्ब सदृश वस्तू कोणी का ठेवेल हा सर्वात पहिला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचा उलगडा झाला तर या घटनेचं जे काही कारण आहे ते देखील समोर येऊ शकतं.
या उषा किरण हॉस्पिटलचे डॉक्टर, ज्यांची प्रतिक्रिया आपण प्रेक्षकांना दाखवली. या डॉक्टरांवरती कोणाचा राग होता का किंवा पूर्ववैमनस्य होतं का, हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. कारण इतक्या आतमध्ये असलेल्या आणि हॉस्पिटल आहे जिथं रुग्णांवरती उपचार होत आहेत, अशा ठिकाणी या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरती ही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली आहे. आपण पाहिलं तर आपल्याला आतमध्ये आत्ता देखील पोलीस पाहायला मिळत आहेत. चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर या सगळ्या परिसराला बंदोबस्त देखील पुरवण्यात आलेला आहे. पोलिसांचं एक वाहन या ठिकाणी आहे, त्याचबरोबर तपास अधिकारी देखील आहेत. आणि मी जसं म्हटलं की या उषा किरण डॉक्टरचे जे हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत त्यांचा कोणाशी काही वाद झालेला होता का, या अनुषंगाने या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे. कारण या CCTVमध्ये आपण पाहिलं की एक व्यक्ती येते, ज्या व्यक्तीला या हॉस्पिटलची, या परिसराची व्यवस्थित माहिती आहे आणि त्यानंतर ही व्यक्ती या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरती जाऊन पुरुष प्रसाधनगृहामध्ये ती बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवते. खरं तर ही बॉम्ब सदृश्य म्हणता येणार नाही, याला बॉम्बच म्हणावं लागेल. कारण जेव्हा ही वस्तू इथून मोकळ्या जागेमध्ये पोलिसांनी नेली, बॉम्ब शोधक पथकांनी ती डिफ्यूज करण्याचा त्यामुळे आता प्रयत्न या केला. CCTVच्या माध्यमांमधून पोलीस नेमका कसा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पालखी मार्गाच्या पाहणीसाठी नितीन गडकरी हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. गडकरी आज बसनं प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर त्यांच्या ताफ्यामध्ये कपात देखील करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज या पालखी मार्गाचा सगळा पाहणी दौरा हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बसने करणार आहेत आणि पुण्यामध्ये ते दाखल देखील झालेले आहेत. ही दृश्य सध्या समोर येत आहेत आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्यासोबत आहेत. शिवानी, गडकरींचा हा पाहणी दौरा सुरू होतोय आणि या सगळ्यात लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे त्यांचा प्रवास जो बसनं केला जातोय. काय अपडेट्स मिळत आहेत? हो, आज ते पुण्यात दाखल झाले आहेत. तर म्हणजे जो पालखी मार्ग आहे त्याची पाहणी आज ते करणार आहेत आणि मोदींनी जे आवाहन केलं आहे की प्रवास टाळा किंवा पेट्रोलचा कमी वापर करा, तेच त्याला सगळं अनुसरून हा त्यांचा पाहणी दौरा आहे. तो सगळ्या माध्यमांसोबत बसमधून होणार आहे. आपण जर बघितलं तर 221 किलोमीटरचा हा संपूर्ण दिवेघाट ते मोहोळ असा पालखी मार्ग असणार आहे. पुण्यातून ते सध्या बसमध्ये दाखल झालेले आहेत आणि इथून साधारण दिवेघाटातून दिवेघाट ते मोहोळ आणि फलटणमध्ये 11 वाजता त्यांची पत्रकार परिषद असेल. त्या दरम्यान ते माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत. आपण जर बघितलं तर काही महिन्यांपूर्वी त्यांनी हेलिकॉप्टरने या पालखी मार्गाची पाहणी केली होती आणि आता अर्थात ते ग्राउंडवर उतरून सगळ्या माध्यमांसोबत ही पाहणी करणार आहेत. आकांक्षा, निश्चित. खरं तर यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे हा पालखी मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. याचं नेमकं कारण काय आहे? का नेमका हा मार्ग पूर्ण होऊ शकत नाहीये? आपण जर बघितलं तर 221 किलोमीटरचा हा पालखी मार्ग आहे आणि दरवर्षीच्या वेगवेगळ्या अडचणी म्हणजे रस्त्यासाठीच्या असू देत, भूसंपादनासाठीच्या असू देत किंवा बाकीच्या काही अडचणी या पालखी मार्गासाठी होत्या. मात्र आता त्या सगळ्या दूर झालेल्या आहे आणि अर्थातच वारकऱ्यांसाठी हा पालखी मार्ग आहे तो वरदान ठरणार आहे. जो दिवेघाट असतो तो सगळ्यात मोठा आणि कठीण टप्पा मानला जातो. हाच टप्पा या पालखी मार्गात कव्हर करण्यात येणार. पालखी मार्गासाठी वारकऱ्यांसाठी एक वेगळा जो पार्ट आहे तो देखील करण्यात आला, वेगळा रस्ता देखील करण्यात आला आणि त्यामुळे हा पालखी मार्ग वारकऱ्यांसाठी वरदान जरी असला तरीही यंदाची वारी सुखकर होणार आहे असं आपण म्हणू शकतो. निश्चित. त्यामुळे नितीन गडकरी यांनी आज पाहणी दौरा केल्यानंतर या मार्गाच्या कामाला अधिक वेग येईल आणि लवकरच हा मार्ग वारकऱ्यांसाठी खुला होईल हीच अपेक्षा आहे. धन्यवाद शिवानी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधील टाकळी प्रचा या गावामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सचिता दीपक बोरसे या अवघ्या 2.5 महिन्यांच्या बालिकेला मेडिकल कॅम्पमधून घरी आणल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सचिताला तातडीनं चाळीसगाव इथल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं बालिकेचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मात्र इथं घडलेला प्रकार अधिकच संतापजनक ठरलाय. रात्री साधारण 2 वाजण्याच्या सुमारास आजोबा तुळशीदास शिवदास मराठे हे नातीचा मृतदेह घेऊन रुग्णालयामध्ये पोहोचले. परंतु डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. परिणामी 2.5 महिन्यांच्या निष्पाप चिमुकलीचा मृतदेह मांडीवरती घेऊन आजोबा रात्रभर शवविच्छेदन विभागाच्या गेटवरती बसून होते.
पहाटे हा प्रकार अनेकांच्या नजरेस पडला आणि या घटनेची माहिती पसरल्यानंतर रुग्णालय प्रशासन हे खडबडून जागं झालं आणि अखेर बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला. दरम्यान या प्रकारावरती मयत चिमुकलीच्या आजोबांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आमच्या बाळाला आम्ही लसीकरणासाठी चाळीसगाव तालुक्यात टाकळी प्रचा गाव आहे, तिथे आम्ही लसीकरण केलं होतं. त्याच्यानंतर 10 मिनिटाच्या आत आमचं बाळ बेशुद्ध अवस्थेत गेलं. बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर आम्ही खाजगी रुग्णालयात दाखल केले व त्या सरांनी सांगितले की ते बाळ मृत्यू झालेले आहेत. त्याच्यानंतर ते ज्यांनी लसीकरण केले होते ते PC म्हणतात त्यांना, ते आले, त्यांनी 3-4 तास आमच्या घरातच आम्हाला बोर केलं की बुवा हे असं नाही होत तसं नाही होत. त्याच्यानंतर म्हणे आम्ही पोलीस स्टेशनला कळवू, तुम्हाला काही कळवायची गरज नाही, पण त्यांनी कुठलीही तिथं तक्रार दिली नाही. तर लसीकरणामुळे हा मृत्यू झालेला नाही असं स्पष्टीकरण डॉक्टर आकाश चौधरींनी दिलंय. हा तिचा दुसरा डोस होता. तर पहिल्या डोसच्या वेळेस तिला काही त्रास झालेला नव्हता किंवा काही तक्रार नव्हती. तसं हे जे व्हॅक्सिन दिलं हे इतर 3 बालकांना पण आपण त्या दिवशी सत्रामध्ये दिलेलं आहे. त्या इतर बालकांना काही त्रास झालेला नाही. त्याच्यामुळे हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या संदर्भात आपण एक ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन एक समिती असते. अशी कुठली घटना घडली तर त्याच्यावरती त्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती असते. त्या जिल्हा शल्य चिकित्सक सर असतात, DHO सर असतात आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर असतात. तर त्या समितीची आम्ही दुपारी बैठक ठेवलेली आहे आज. तर समितीच्या बैठकीमध्ये आपल्याला डिटेल अजून माहिती आता घेता येईल. आणि दरम्यान या घटनेसंदर्भामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊयात. तेव्हा ही जी बॉडी आहे ही हद्दपार करून आली आहे, कारण की तालुका प्लेसला म्हणजे चाळीसगावला डेथ झाली आहे आणि तिथून ती जळगावला पाठवण्यात आली आहे. तर ते हद्दपार केल्याचं पण एक सर्टिफिकेट लागतं, तर तेही कागदपत्र त्यांच्याकडे नव्हतं. तर त्यामुळे जे मेडिकल ऑफिसर होते, कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर, त्यांनी याबाबत नातेवाईकांना कळवलं की हे सगळे सर्टिफिकेट्स आणि डॉक्युमेंट्स लागतील, तर ते तुम्ही लवकरात लवकर अरेंज करा, तेव्हाच आपण ती बॉडी आतमध्ये घेऊ शकू. पण मला वाटतं ते सर्टिफिकेट त्यांना जमवायला थोडा वेळ लागला किंवा पोलिसांकडनं पण पंचनामा किंवा डेथ डिक्लेरेशन सर्टिफिकेट भेटले नाही कदाचित, त्यामुळे ती बॉडी आतमध्ये घ्यायला थोडा वेळ झाला. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आज होणार. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांची माहिती. रमेश चेन्निथला, VD सतीशन आणि KC वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. उत्तर प्रदेशात तुफान पाऊस आणि वादळ, आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू. मृतांची संख्या वाढण्याची भीती. वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. उत्तर प्रदेशामध्ये झालेल्या तुफान पाऊस आणि त्यानंतर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र हाहाकार. प्रतापगड, सीतापूर, रायबरेली, फतेहपूर आणि सोनभद्रमध्ये मोठं नुकसान. प्रयागराजमध्ये 17 लोकांचा मृत्यू. उत्तर प्रदेशमधील फतेहपूरमध्ये वादळाचा कहर. विविध घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी. अनेक ठिकाणी झाडं आणि भिंती कोसळल्याचीही माहिती. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे तरुण हवेमध्ये उडाला. घरावरील पत्र्यासह तरुण हवेमध्ये उडालाय. तर यामध्ये तरुणाचे हात आणि पायांना इजा झालेली आहे. व्हिडिओ व्हायरल होतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकाता नाईट रायडर्सवरती 6 विकेट्सनं विजय. RCBची पॉइंट्स टेबलमध्ये प्रथम क्रमांकावरती जय. तर सलग 4 विजयांनंतर अखेर कोलकाताचा पराभव. कोलकाता विरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीचं दणदणीत शतक. 193 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीनं 105 धावा काढत झळकावलं IPL मधलं 9वं शतक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.